विश्वासघाताचा शेवट तुरुंगात. बारामतीतील वकिलाला फसवणुकीप्रकरणी शिक्षा. न्याय मिळवून देण्यासाठी ज्याच्यावर पक्षकार डोळे झाकून विश्वास ठेवतो त्याच वकिलाने त्या विश्वासालाच तडा दिल्याचे प्रकरण बारामतीत न्यायालयात सिद्ध झाले. पत्नीच्या अपघाती मृत्यूनंतर मिळालेल्या नुकसान भरपाईतील 10 लाख स्वतःच्या खात्यावर वळवून फसवणूक केल्याप्रकरणी बारामती न्यायालयाचे ॲडव्होकेट बापू बाबूराव दिवेकर यांना 1 वर्ष सक्त मजुरी आणि 25,000 दंडाची शिक्षा सुनावली आहे. बारामतीत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी टी.डी. इंगवले यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. दंड न भरल्यास आरोपीला आणखी 3 महिने साधी कैद भोगावी लागणार असून दंडापैकी 20,000 फिर्यादीच्या कायदेशीर वारसांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. 2015 मध्ये मोटार अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर बाळासाहेब दत्तात्रय रणसिंग यांनी नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी आरोपीकडे वकीलपत्र दिले होते. दावा मंजूर झाल्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम फिर्यादी आणि त्यांच्या मुलांच्या संयुक्त खात्यात जमा झाली. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार वकील फी म्हणून केवळ 1 लाख काढण्यासाठी धनादेश व बँकेच्या कागदपत्रांवर सह्या घेण्यात आल्या. मात्र त्याच कागदपत्रांचा गैरवापर करून आरोपीने स्वतःच्या वैयक्तिक खात्यावर 10 लाख वर्ग केल्याचे बँकेच्या नोंदी आणि साक्षीदारांच्या जबाबातून न्यायालयात सिद्ध झाले. यामध्ये 16,19,000च्या व्यवहारांबाबत आरोप करण्यात आले होते. मात्र सर्व व्यवहारांचा लाभ आरोपीलाच झाला हे पुराव्याअभावी सिद्ध झाले नाही. त्यामुळे त्या भागात आरोपीला दिलासा मिळाला. परंतु 10 लाखांच्या व्यवहारातील फसवणूक संशयापलीकडे सिद्ध झाल्याने न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली. तसेच सुनावणी दरम्यान आरोपीने नुकसान भरपाईच्या 50% रक्कम फी म्हणून घेण्याचा करार झाल्याचा दावा केला. मात्र त्या दाव्याला आधार देणारा कोणताही लेखी करार, पावती किंवा अन्य दस्तऐवज सादर करता आली नाही. त्यामुळे न्यायालयाने हा बचाव स्पष्ट शब्दात फेटाळून लावला. विश्वास हा न्यायव्यवस्थेचे मूलभूत तत्व. निकालात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत म्हटले की वकील आणि पक्षकार यांच्यातील विश्वास हे न्यायव्यवस्थेचे मूलभूत तत्व आहे. त्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन आर्थिक लाभ मिळवणे हा केवळ खाजगी आर्थिक वाद नसून व्यावसायिक विश्वासभंगातून केलेला गंभीर आर्थिक गुन्हा आहे. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. दरम्यान या प्रकरणातील फिर्यादी बाळासाहेब रणसिंग यांचे मार्च 2026 मध्ये निधन झाले. त्यामुळे अंतिम निकाल ते ऐकू शकले नाहीत. मात्र त्यांनी केलेल्या तक्रारीतील पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि बँकेचे दस्तऐवज पुरावे यांच्या आधारे न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावत पीडित कुटुंबाला न्याय दिला. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.